नमस्ते, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. आपण आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्यातनामा सेली तमाशा पंढरी नारायणगाव या ठिकाणी. तुम्ही पाहताय की यात्रेचा हंगाम अजून 1-1.5 महिना बाकी आहे, पण तरीसुद्धा अनेक इथं तमाशाचे फड वगैरे इथं आहेत आणि अशाच चांगले अतिशय चांगले फड आहेत. आणि एक खऱ्या अर्थाने एक चुकीची गोष्ट या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी जो समोर तुम्ही जर बघू शकताय की हिरामन ढवळपुरीकर सह गौरी पुणेकर हे जो तो फड लागलेला आहे. याचा तमाशा जुन्नर तालुक्यातीलच एक आदिवासी भाग आहे शिवली म्हणून, तिथल्या लोकांनी हा तमाशा बुक केला होता. त्याचा रितसर करार देखील केला आणि तो तमाशाचा कार्यक्रमाची ती वाट पाहत आहेत. तमाशाचे जे मालक आहेत हिरामन ढवळपुरीकर, त्यांना वारंवार फोन करतात, कुठे आले ते म्हणतात आलो ना, 1 तासात आलो, 15 मिनिटात आलो, 20 मिनिटात आलो, इथं गाडी आहे तिथं गाडी आहे. आणि असं करता सगळी लोक ती वाट पाहून असतात, परंतु शेवटी तो तमाशा काही येत नाही. आणि अक्षरशः गावकरी हे जे यात्रा कमिटीचे लोक आहेत यांना अक्षरशः यांचा अपमानित करतात, काय नाही ते बोलतात. आणि गेले 3-4 दिवसापासून हे सगळे गावकरी शिवली गावकरी इथं या ठिकाणी येत आहेत. तर इथं अगोदर एक ताडपत्री खाली काही यांचे साहित्य होतं, पण आता परवा हे आले होते तेव्हा होतं, परंतु आता ते देखील नाही आहेत. इथं जर हे जे आहेत पांडुरंगमुळे मांजरवाडीकर हा तमाशा इथं दिसतोय फड, त्या ठिकाणी ते आपले हे आहेत, काय नाव त्यांचं, हां मोहित भाऊ मुळे, त्यांना पण भेटलो पण तोडगा काय निघाला नाही. नमस्कार, यात्रा कमिटी आयोजक, काय किती दिवस झाले फेरा मारताय? हा 3रा दिवस आहे सर. आमचे गावची यात्रा होती 3 तारखेला. त्याच्यानंतर काही दिवसापूर्वीच तयारी होते गावच्या यात्रेचा. माहोल खूप चांगला असतो, लोक वर्गणी देतात आणि वर्षातून एकदा सण येतो, त्यामुळं लोक खूप एन्जॉयफुल असतात. त्याच्यामध्ये आम्ही 17 तारखेलाच या ठिकाणी आलो, नारायणगाव तमाशा पंढरीमध्ये. 17 तारखेला आम्ही 17/3/2026ला हिरामन ढवळपुरीकर यांच्याबरोबर ह्या तमाशा मालकाबरोबर आम्ही किंवा त्याचे व्यवस्थापक असेल यांच्याबरोबर ॲग्रीमेंट केलं होतं. ॲग्रीमेंट करताना आम्ही त्यांना सगळी सुपारी दिली होती 1,07,000ची. त्या सुपारी दरम्यान आम्ही त्यांना ॲडव्हान्स म्हणून 7,000 रुपये दिले होते. तर त्याच्यानंतर काही दिवस त्यांचा आणि आमचा संपर्क झाला का तुमचा? ॲग्रीमेंट हातात ॲग्रीमेंट किती तारखेला गेले? 17 तारखेला ॲग्रीमेंट केले आम्ही त्याच्यावर. 17 तारखेला मुक्काम पोस्ट शिवली करार पावती आणि 1,07,000 रुपयाचा तमाशा होता. बर, आणि 7,000 रुपये दिले आणि 1 लाख राहिले होते. 1 लाख द्यायचे राहिले होते. बर, मग पुढं त्याप्रमाणे आम्ही आमच्या यात्रेच्या माहोलमध्ये सगळी तयारी केल्यानंतर 3 तारखेला आमच्या गावामध्ये हा तमाशा आलाच नाही. 3 तारखेला आला नाहीत, कारण का आम्ही त्याच्यानंतर 2 ते 1 वाजेपासून त्यांना संपर्क करायला सुरुवात केली. त्यांचे जे करार पावतीवरती जे नंबर आहे त्या नंबरवरती आम्ही कॉन्टॅक्ट करायचा केला. त्यातला फक्त एकच नंबर चालू आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही आलोय 14 नंबरला आलोय, गारगावमध्ये आलोय, आम्ही 5 वाजेपर्यंत येतो, 7 वाजेपर्यंत येतो. आणि त्या दिवशी ते काय तमाशाच्या यात्रेच्या दिवशी ते तमाशा फड घेऊनच आले नाही शिवली या ठिकाणी. त्याच्यानं वाट पाहून आम्ही हो सर, म्हणजे त्यांनी आम्हाला अगोदर डिमांड केली होती सर, अशी डिमांड केली होती का आमचे जे कामगार आहेत, कामगारांसाठी असणारं जेवण, त्यांना लागणारं तांदूळ, त्यांना लागणारं खाद्य, वरण भात भाजीसाठी त्यांना आवश्यक असलेला आमच्या गावामध्ये नळ आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या नळाचं पाणी नको म्हणत होते. आम्हाला स्पेशल टँकर बोलवण्यासाठी त्यांची डिमांड होती. आम्ही 2 दिवस अगोदर टँकर त्यांच्यासाठी स्पेशल बोलवलं. त्यांची बिलं किंवा त्यांना आणलेलं खाद्यपदार्थ त्याची बिलं सुद्धा आपल्याकडे आहेत सर. म्हणजे असं एवढी पूर्वतयारी करून शिवाय आमच्या गावामध्ये शबीना मिरवणूक असते, गावची लाइटिंग, गावचं देवपूजन वगैरे सगळं माहोल एकदम चांगलं तयार झालं होतं. आणि गावची यात्रा 1 वर्षातून एकदाच असते, त्यामुळं पुणेकर मुंबईकर मंडळी आले आणि ह्या गावामध्ये सार्वजनिक एक गाव बैठकीमध्ये जी टीम ठरलेली असते, म्हणजे कमिटी ठरली असते. आता असं झालंय, ही सगळी टीमची जबाबदारी झाली. तुम्ही तमाशा ठरवला, तुम्ही तुमचं बघा. आणि गावात तमाशा नाही आल्यानंतर तुम्ही सुद्धा एखाद्या कोणत्या तरी गावात राहत असेल, जी कमिटी असते त्याच्यावर पूर्ण दोष दिला जातो. आणि आता अशी परिस्थिती झाली, सगळ्या गावचा झालेला खर्च आता आम्ही गावकऱ्यांना वर्गणी परत दिली. जे गावातून वर्गणी रिटर्न द्यावी लागली, कारण कार्यक्रमच झाला नाही. आणि जो मिरवणुकीचा खर्च झाला किंवा देवांचा लाइटिंगचा खर्च, काही फटांगड्याचा खर्च, तो आमच्या खिशातून भरून घेतलाय गावकऱ्यांनी. आणि हे तमाशावाल्यांनी
फसून लावलं आम्हाला. जर हा तमाशा झाला असता तर आमच्या खिशाला जळ नसती बसली आणि गावकऱ्यांना पण तोंड द्यावं नसते लागलं. मग गावकरी सगळे तमाशा पाहायला जमले होते, गाडी हा. येते येते हो. तुम्ही सांगत असेल फोन करतो, मग प्रत्यक्षात गाडी आली नाही, मग काय झाली होती तर वाद? हा, मग प्रत्यक्षात जेव्हा गावकरी विचारायला लागले गाडी येणार आहे का, तमाशा 7 वाजले 8 वाजले 8:30 वाजेपर्यंत गावकरी विचारला. त्याच्यानंतर खूप वादविवाद झाले आमच्या बरोबर. कमिटी ह्याला सर्वस्वी जबाबदारी गाव कमिटी असते, यात्रा कमिटी, कारण ती निर्णय घेत असते. गावकरी फक्त पैसे देतात आणि विश्वासाने 2-2, 3-3 हजार रुपये लोक आपल्या हातात आणून देतात, शिवाय कार्यकर्त्यांच्या घरी आणून देतात. आपण त्यांच्या दारात जात नाही कधी कधी. काही लोक एवढे इनामदारीपूर्वक काम करतात कारण का यात्रा असते आणि त्याच्यामध्ये तमाशा नाही आला म्हणजे सगळी जनतेचा हिरमोड आणि जनता उद्रेक झाली होती. वेळ आली तर काही लोक अशी म्हणत होती का तमाशा मालकाला बोलवा, नाहीतर तुम्ही आमचे पैसे परत द्या. मला असं कळलं तुम्हाला लोक म्हणली का तुम्ही आता साड्या घालून नाचा, असं पण बोलणं हा, झालं. मग बोलतात ना लोक, जे लोक वर्गण देतात ते वर्ग लोकांचा रोष राहतोच ना आपल्यावरती, कारण का ते पैसे देतात आपल्याला कष्टाचे आणि आपण त्याचं नियोजन गावच्या म्हणजे गावचं शोभा वाढावी म्हणून तमाशा ठरवतो. आणि वर्षातून एकदा कार्यक्रम असल्यामुळे ती लोक खूप उत्साही असतात. म्हणजे तेच काय आपण सुद्धा. आता तो जो फेटा लावून फोटो आहे तेच आहेत का? हो, त्यांच्याबरोबर ते स्वतः मालक आहेत. आणि ते मालक सुद्धा त्यांना कोणत्या केल्यानंतर ते मालक स्वतः सांगत होते आम्हाला, म्हणजे ते भालेराव म्हणून मालक आहेत, ते स्वतः सांगत होते आम्हाला. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा जुन्नरवरनं काही पाहुणे मंडळी आमचे येत होते तर पुतळ्यापाशी त्यांचे भालेराव ह्याच तमाशाची एक स्कॉर्पिओ बोलेरो गाडी त्या चौकात उभी होती, जुन्नरच्या आपल्या छत्रपती चौकामध्ये. बर, म्हणजे एवढी फसवणूक केली त्या व्यक्तीने. नाही मालक कोण आहे? हे आहेत की ढवळपुरीकर हिरामन? ते हिरामन दवळपुरीकर. त्यांच्याशी बोलणं हा, झालं म्हणजे- तुमचं? हो, झालं त्यांच्याबरोबर. ते स्वतःच त्यांचाच फोन चालू आहे. त्यांच्या पॅम्पलेट असलेले 6 पैकी त्यांचाच फोन लागत होता. ते काय म्हणतात आता? आता त्यांनी फोनच स्विच ऑफ केलाय. आणि काल आम्ही ज्यावेळेस दुसऱ्या नंबरवरनं कोण द्यायला, आता गावातल्या ते ट्रूकॉलरमुळे त्यांना ओळखू यायला लागले ना. दुसऱ्या नंबरवरनं फोन केला तर ते म्हणले, आम्ही त्यांना विचारलं, क्रॉस चेकिंग केले, सुपारी आहे का, कुठं आम्हाला यात्रा आहे आमची 17 तारखेला आहे का? ते स्पष्ट हा बोलले, सर हा आहे आमच्या का, पण 1.5 लाख रुपये होतील. हा, इथं म्हणजे- परवा तुम्ही आले हो, त्यावेळी इथं काय काय साहित्य होतं? परवा आम्ही सर जुन्नर पोलीस चौकीला एक लेखी अर्ज दिला आमच्या, म्हणजे 3 तारखेलाच आमच्या यात्रा दिवशी. यात्रा गावाला आणि कार्यकर्ते नारंगाव जुन्नरला फिरतात. 2-2 वाजेपर्यंत सर इथं आम्ही होतो. पोलीस चौकीला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत एक लेखी अर्ज दिलेला आहे आम्ही. त्याच्यानंतर आम्ही अवचर साहेबांनी त्यांना सांगितलं इथं पोलीस चौकीला यांच्यासोबत 1-2 व्यक्ती जा आणि म्हणजे आमच्या सिक्युरिटीसाठी किंवा काही वादविवाद होऊ नये म्हणून त्यांनी इथं. त्याच्यानंतर आम्ही नारंगाव पोलीस चौकीला आलो. तिथून 2 व्यक्तींसोबत आम्ही ते मुळेच ते पण मुळेच होते, म्हणजे इथले युनियनचे अध्यक्ष आहेत ते. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही इथं चर्चा केली. त्यावेळेस त्यांचं साहित्य इथं होतं. म्हणजे कुठं होतं दाखवू शकाल हो, का तिकडं? इथं साहित्य होतं सर. इथं ते ताडपत्री घातलेली होती, पावसाच्या वातावरणात ताडपत्री घातली आणि त्याच्या खाली साहित्य होतं भरपूर. ते तिथं जो फोटो दिसतोय ते केस वाढवले ते कोण आहेत? ते स्वतः मालक आहेत, काय नाव आहे त्यांचं? बालेराव. भालेराव आहेत का ते? हो, स्वतः सर. किती महिला वगैरे होत्या काय तुम्हाला सांगितलं ना करारामध्ये? हा, अग्रीमेंट करताना आम्हाला 15 महिला सांगितल्या होत्या आणि 56 लोकांचा पूर्ण सेटअप आहे असं सांगितलं होतं आणि 4 गाड्या. आता जे तुम्ही जे सांगितलं का इथं काय यांचे कपडे का काय होतं ते नाही इथं काहीच नाही सर. आज त्यांना कुणकुण लागली म्हणून का? हा, कुणकुण लागले आणि इथं चर्चा झालीच होती. त्याच्यानंतर इथल्या युनियनने त्यांच्या बरोबर कोणत्या पण केलेलं आहे काही गोष्टीमध्ये. तर आता आमची मागणी आहे अशीच आहे सर, जेणेकरून आम्हाला त्याचे नुकसान भरपाई, जेणेकरून ह्या अग्रीमेंट मध्ये त्यांनी पूर्णपणे स्पष्ट लिहिलेलं आहे सर, नैसर्गिक कारणामुळे अगर कोणत्याही कारणाने प्रयोग बंद पडल्यास संपूर्ण बिदागी घेतली जाईल. समजा ह्या अग्रीमेंट करताना आपण आपल्या जबाबदारीवर अग्रीमेंट लिहून देतो, कारण याच्यावर कमिटीच्या 9-10 लोकांच्या सह्या असतात, यांची जबाबदारी असते. आणि ते जर कार्यक्रम बंद पडला तर त्यांनी अग्रीमेंट मध्ये लिहिले पूर्ण पैसे परत रिटर्न द्यावे लागतील. समजा असं. कार्यक्रम बंद झाला नाही सर कारणामुळे हा. तर पैसे द्यावे लागतील. मला सांगा इथं मोहित मुळे यांच्याशी भेटले ते कोण आहेत? ते आविष्कार मुळ्यांना फोन केला होता आम्ही, त्यांनी आज बोलवलं होतं आम्हाला. ते कमिटीचे कोण आहेत? कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, युनियनच्या उपाध्यक्ष काहीतरी अध्यक्षांना फोन केला होता आविष्कार मुळ्यांना. त्यांनी आम्हाला आज बोलवलं होतं, म्हणे आम्ही त्यांना बोलून घेतो आणि आपण काहीतरी याच्यातून सोल्युशन काढू. तर सोल्युशन तर काहीच निघालं नाही. तेच त्यांच्या कार्यक्रमानिमित्त बाहेर गेलेत आणि त्यांना फोन केल्यानंतर 1-1.5 तासाने तेच आले. कोण आलं? ते मोहित मुळे.
ते काय म्हणतात आता, ते जबाबदारी घेत आहेत का नाही, ते जबाबदारी घेत नाही. ते म्हणतात पूर्ण कमिटी आमचेच निर्णय घेईल, तो निर्णय आम्हाला मान्य राहील, आम्ही वैयक्तिक जबाबदारी घेत नाही. आणि वैयक्तिक जबाबदारी जर घेत नाही, आता पूर्वीचं उदाहरण झालं ते गाड्याचं मारामारीचं, गारगाव. गारगावचं, त्यावेळेस ह्यांच्या युनियननी लीड घेतलं, त्यामुळे त्यांना न्याय मिळाला. तर आता जर त्यावेळेस त्यांना न्याय मिळतो, म्हणजे ह्यांच्या युनियन त्यांच्यावर अन्याय झाला तर ह्यांच्या युनियन एकत्र येते. आणि जर सर्वसाधारण व्यक्तीवर किंवा आता ग्रामस्थांवर, आता एखाद्या गावावर त्यांनी जवळजवळ 3रा प्रोग्राम आहे आता यांनी कॅन्सल केलाय, असे 3 गाव आहेत शिवली मिळून, 3 गावांवर ते अन्याय झालेला ह्यांना सण होतोय. ह्यांच्यावर अन्याय झाला का ह्यांनी आवाज उठवायचा ना, आम्ही काय करायचं? शिवाय ऍडव्हान्स घेतात ना ते, आगाऊ रक्कम घेतली 7-7 हजार रुपये. आमच्याकडे फोटो सर, मी स्वतः हाताने इथं हे होतं कॉत होता त्यांचा, त्या कॉतवर पैसे देताना फोटो काढलेत माझे. यात्रा किती तारखेला होती? 3 तारखेला. 3 एप्रिल.